मधुमेह तसा पाहता वयाच्या 40 नंतर डोकावणारा आजार, मात्र सध्या व्यस्त जीवनशैली आणि अनियमितता यामुळे 30 सोबत 20तील तरुणांनाही मधुमेहाचा आजार जडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वयाच्या 19व्या वर्षी मधुमेहाने आपल्या डाव्या डोळ्याची दृष्टी गमावणारे डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांनी लातूर या ठिकाणी नुकतंच आपलं एक व्याख्यान दिलं. डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांनी याच विषयामध्ये संशोधन करत जगविख्यात तज्ज्ञ म्हणून नावलौकिक मिळवलेला आहे. त्यांनी याविषयी स्वतःचा आदर्श जगासमोर निर्माण केलेला आहे. डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांचे लातूरसाठी मधुमेह रुग्णांसाठी एका परिसंवादाचं आयोजन केलेलं होतं. या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी जे मुद्दे मांडले ते मुद्दे चिंतन करून जीवनशैली सुधारण्यासाठी प्रत्येकाला मैलाचा दगड ठरतील असेच आहे. मधुमेह भारत देशामध्ये प्रचंड वेगाने वाढणारा हा आजार. प्रत्येकामध्ये आढळणारा मधुमेह वयाच्या 40 नंतर वेगवेगळ्या आजारांना कारणीभूत असतो. याची बाधा 80% लोकांना झालेली असताना देखील अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात. बदलती जीवनशैली आणि धकाधकीचं जीवनमान हे या मधुमेह डोके वर काढण्याचं सर्वात मोठं कारण आहे. मात्र आधुनिक कालावधीमध्ये मधुमेह 40 नंतर नसून वयाच्या 20 नंतर आणि 30 नंतरही अनेकांना आढळून येत आहे. दरम्यान आपल्या वयाच्या 19व्या वर्षी मधुमेहानं आपल्या डाव्या डोळ्याची दृष्टी घालवणारे डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांनी आपल्या जीवनशैलीतून मधुमेहावरती मात केलेली नसली तरीही मधुमेहासोबत जीवन जगणे किती सुसह्य आहे याचं मूर्तिमंत उदाहरणच लातूरकरांसमोर मांडलं आहे. त्यांच्या परिसंवादाचं आयोजन लातूरात करण्यात आलेलं होतं. यावेळी विश्वसागर हायटेक मार्केटिंगचे चेअरमॅन अंकुश चव्हाण, MD श्रीयुत साळुंके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षीरसागर रवींद्र, संतोष देशपांडे, दयानंद कांबळे, दीपक डोळसे, अशोक आलटे, सौ पल्लवी चव्हाण, सौ सुरवसे, सौ उषा जोगी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक दीपक डोळसे यांनी केलं तर संचालन दयानंद कांबळे यांनी केले. शेवटी आभार पल्लवी चव्हाण यांनी व्यक्त केले. यावेळी डॉक्टर रवींद्र नांदेडकर यांनी मधुमेहाविषयी लातूरकरांना केलेलं मार्गदर्शन, अनेक मधुमेही रुग्णांना या आजारापासून मधुमेहापासून सुटका नसली तरी हे जीवन कसं सुखद करता येऊ शकतं यासाठी त्यांचं मार्गदर्शन म्हणजे महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. ऑल इन वन टी याच्या नावात जसं ऑल इन वन आहे, हा एक चहा आहे आणि त्या चहाच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला असं म्हणू शकेल की एक चहाच्या स्वरूपात एक आयुर्वेदातले जे काही अभिजात आणि दिव्य अशा वनौषधी आहे त्याचं सत्व स्वरूपात वापरून आम्ही चहा हे एक माध्यम वापरलं आहे. पण अतिशय उत्तम अशा ज्या रिज्युनेटिंग, अँटीऑक्सिडंट आणि ब्लड प्युरिफायर अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत आणि त्या काही आम्ही वेगळं केलं असं नाही, पण हे आपल्या मूळ आयुर्वेदाने दिलेलं आपल्याला वरदान आहे, ते आम्ही सत्व स्वरूपात आणून ते चहाच्या माध्यमातून हे आणलेलं आहे. आणि हे तसं जर बघितलं तर मुळात हा चहा जर सर्वसामान्य व्यक्तीने घेतला तर तुम्ही सर्वच व्याधी आणि आजारांपासून दूर राहू शकाल. पण ज्या पद्धतीने माझं गेल्या 15 वर्षापासून मधुमेहात संशोधन आहे, तर मधुमेहासाठी याचा खास प्रामुख्याने उपयोग आम्हाला आमच्या रुग्णांमध्ये आढळला आहे. आणि हा चहा जर आपण सकाळ संध्याकाळ घेतला तर 40 ते 60% साखर तुमची नियंत्रणात राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ साखर नियंत्रणात राहणार नाही तर मधुमेहाच्या अनुषंगाने होणारे जे दुष्परिणाम आहेत, मग ते डोळ्यावरचे असतील, हृदयावरचे असतील, किडनीवरचे असतील किंवा मज्जासंस्थेचे म्हणजे तळपायाची आग होणे, त्याच्या बधिरता निर्माण होणे, त्याला काय म्हणता येईल वारंवार मुंग्या येणे, अशा प्रकारचे सगळ्या दुष्परिणाम ह्या चहाच्या माध्यमातून बऱ्याच अंशी कमी होतील आणि जे मधुमेही व्यक्तीचं जीवन असह्य झालं आहे ते सुसह्य व्हायला मोठ्या प्रमाणात या चहाच्या माध्यमातून मदत. मधुमेहावर आज डॉक्टर रवींद्र नांदेडकर साहेबांचं खूप मोठं संशोधन झालेलं आहे. आज डॉक्टर नांदेडकर साहेबांचं मधुमेह ही आजची समस्या आणि उपाययोजना या विषयावर एक व्याख्यान विश्वसागर ग्रुपतर्फे ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं डॉक्टर साहेबांचा जो हा प्रोडक्ट आहे ऑल इन वन टी
डॉक्टर साहेबांचा हा जो ऑल इन वन टी हा जो प्रोडक्ट आहे हा पूर्ण भारतीयांच्या प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा डॉक्टर साहेबांचा जो मानस जो उद्देश आहे तो विश्वसागर या माध्यमातून आपण तो प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हाती घेतलेला आहे. यासाठी आपण सगळ्यांना डॉक्टर नांदेडकर साहेबांच्या ऑल इन वन टी यांचं उपयोग सगळ्यांच्या जीवनामध्ये होणार आहे आणि मधुमेहांना एक लाभदायी त्याच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी हे ऑल इन वन टी खूप उपयोगी ठरणार आहे. म्हणून हे आज व्याख्यान इथं आयोजित करण्यात आलेलं होतं. त्यानिमित्तानं जगद्विख्यात आणि थोर संशोधक डॉक्टर रवींद्रजी नांदेडकर सर यांनी मधुमेहाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे. त्यांनी जे तयार केलेले फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याला घेऊन संबंध देशभरामध्ये विश्वसागर हायटेक मार्केटिंग हे सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत जे मधुमेह बाधित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहेत. आणि डॉक्टर रवींद्र नांदेडकरांचं जे मेडिसिन्स तयार झालेले आहे ते मेडिसिन्स जर मधुमेहग्रस्तांनी जर ते घेतलं तर मधुमेहावर निश्चितचपणे त्याचा परिणाम दिसून येणार आहे. मधुमेहाचं प्रमाण कमी होईल आणि सुखानं जीवन जगण्याच्यासाठी सगळ्या मधुमेह पीडित अशा लोकांना त्याची मदत होणार आहे असा आम्हाला आशावाद वाटतो. तेव्हा संबंध मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यासह सर्व मधुमेह पीडितग्रस्तांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी मधुमेहाच्या संदर्भातलं जे प्रोडक्शन आहे किंवा जे औषध आहे हे औषध घ्यावं आणि आपण या मधुमेहाच्या आजारापासून मुक्त व्हावं अशा पद्धतीचं आव्हान या प्रसंगी मी करतो.